अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर मोठी कारवाई करत तब्बल 30 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पुण्यातील विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील सातरगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे नदीकाठावरील शेतातील पत्र्यांच्या शेडवर छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। या कारवाईत बॉबी संत्रा आणि रॉकेट संत्रा या नावाने तयार करण्यात आलेल्या 55,000 सीलबंद बनावट दारूच्या बाटल्या, 400 लिटर मद्यार्क, बॉटलिंग मशीन, इन्सेन्स लेबल्स, रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक टाक्या, अल्कोहोल मीटरसह 30,95,110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही। बनावट दारू निर्मिती आणि पुरवठा साखळीतील सर्व संबंधितांचा शोध घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपास सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अकोला जिल्हा यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली, त्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे। बाळापूर तालुक्यामध्ये सातारगाव या ठिकाणी एका ओसाड जागी एक बंद फॅक्टरी आढळून आलेली आहे। तिथे सगळे आम्ही इन्स्ट्रुमेंट जप्त केलेले आहे। त्यात प्रामुख्याने स्पिरिट आढळून आलेला आहे आणि जो डुप्लिकेट माल तयार करण्यात आला होता त्याचे 550 कंट्री लिकरचे म्हणजे देशी मद्याचे बॉक्सेस आपण जप्त केलेले आहे। समोरची कारवाई सुरू आहे आणि यामध्ये स्पिरिट सापडलं असल्यामुळे मूळ मालकापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू। त्यानंतर माल किती रुपयाचा मुद्देमाल जोडा? यामध्ये साधारणतः 400 लिटर स्पिरिट सापडलेले आहे, 55,000 प्लास्टिकच्या सिल्वन बॉटल्स आणि लेबल्स सापडलेले आहे, पुठ्ठे वगैरे या अशा पद्धतीचं 30,90,000चा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे।